राज्यभरातील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी पाहायला मिळत आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आताच राज्यातील दुखवटा जाहीर केलेला होता. तो दुखवटा आता संपलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे सोडण्यासाठी सरकारने आता डीबीटीचं बटन दाबलेलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी पाहायला मिळत आहे. कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे बघू शकता. त्याचप्रमाणे बघा, एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांनी आता डीबीटीचं बटन दाबलेलं असून सर्व शेतकऱ्यांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. जर आपण पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघत चला. तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल. यामध्ये बघा, पात्र सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीचं आता बटन सुद्धा दाबलेलं आहे. सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आता तुमच्या खात्यावरती तुमचं मोबाईल खाते चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर जमासुद्धा करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा, बीड जिल्ह्यांची यादी आहे व तालुक्यांची यादी आहे. त्याकरिता आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. गेवराई असेल, त्याचप्रमाणे बघा प्रळी असेल, त्याचप्रमाणे बघा केज असेल, त्याचप्रमाणे बघा आष्टी असेल, बहुतांश तालुक्यांमध्ये वडवणी असेल. या तालुक्यांमध्ये अखेर पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी गोड बातमी. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे दुसरा जिल्हा आहे जालना. जालना जिल्ह्यातील सर्व बहुतांश तालुक्यांमध्ये अखेर पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. यामध्ये बघा परतूर असेल, त्याचप्रमाणे बघा भोकरदन असेल, त्याचप्रमाणे बघा जाफराबाद असेल. या बहुतांश तालुक्यांमध्ये अखेर रकमेचं बघा वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत असं सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर पूर्णपणे सोडण्यात येणार आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर सोडण्यात येणार आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रक्कम बघा पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घेणं आवश्यक आहे. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की संभाजीनगर. बघा, संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीचं बटन दाबलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा रकमेचं बघा वाटप केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत तसे सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की बघा धाराशिव जिल्हा. बघा धाराशिवमध्ये बहुतांश धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा केले गेलेले आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. धाराशिव मधील बघा कळंब असेल, त्याचप्रमाणे बघा भूम असेल, त्रंडा असेल, त्याचप्रमाणे बघा वाशी असेल,
या बहुतांश तालुक्यामध्ये एकेरी रकमेचं बघा पूर्णपणे वाटप सुद्धा केले गेलेले आहे. जे सर्व शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप केलं गेलेलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रक्कम आता वाटप सुद्धा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घेणं आवश्यक आहे, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं बघा पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे. जेव्हा जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही गोड बातमी म्हणावी लागेल. यामध्ये बघा आता जिल्हा आहे पुणे जिल्हा. बघा पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे डीबीटी मार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी म्हणावी लागेल, कारण का आता डीबीटी मध्ये बघा पूर्णपणे रकमेचं वाटप केले गेलेलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता डीबीटी मध्ये बटन दाबलं असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रक्कम ही जमा केली गेलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना ची नोंद घेणं आवश्यक आहे, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा रकमेचं बघा वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं बघा पूर्णपणे वाटप सुद्धा केले गेलेले आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच गोड बातमी ही म्हणावी लागेल. बघा नमोचा 8वा हप्ता केव्हा येणार अशा प्रतीक्षित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की आता गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. रकमेचं बघा पूर्णपणे वाटप सुद्धा केले गेलेले आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं बघा पूर्णपणे वाटप सुद्धा केले गेलेले आहे. सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून जमा सुद्धा झालेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ही चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असून तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती येणार आहे. त्याकरिता फक्त आता तालुका व जिल्हा कमेंट करायचा आहे, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. बघा यामध्ये बघा बहुतांश म्हणजेच की 15 ते 16 तालुक्यामध्ये बघा पूर्णपणे रकमेचं वाटप झालेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांची नोंद घेणं आवश्यक आहे. तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा रकमेचं वाटप होणार आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल. तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. भेटत तर आहोत अशाच नवनवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.